हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मोफत बुद्धिमत्ता सिरीज याचं आपलं 43व लेक्चर आहे, 43व लेक्चर आहे। ओके, ठीक आहे। आजपासून आपलं नातेसंबंध हे चालू होत आहे किंवा त्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो। ब्लड रिलेशन, ठीक आहे। ब्लड रिलेशन, रक्त नातेसंबंध किंवा नातेसंबंध आपल्या याचा पार्ट 1 आहे। नातेसंबंधाचा पार्ट 1 आजपासून सुरुवात होत आहे। नातेसंबंध हे टॉपिक आजपासून सुरू होत आहे। ओके, चला 43व लेक्चर आहे संपूर्ण बुद्धिमत्तेचं। आणि याच्यामध्ये जे आपले संपूर्ण बुद्धिमत्ता ही बॅच आहे, मोफत बुद्धिमत्ता ही बॅच आहे। याच्यामध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स शिकवून दिल्या जाईल, ठीक आहे। 22 टॉपिक शिकवून दिल्या जाईल, 22 टॉपिक्स, आणि 22 टॉपिक्सवर आधारित 70च्या आसपास तुमचं लेक्चर्स येईल तुमचे, ठीक आहे। 70च्या आसपास तुमचे लेक्चर येईल। हे 20 टॉपिक आहे आणि हे 2 टॉपिक आहे। आतापर्यंत आपले कोणकोणते टॉपिक झाले तुमचे? हे 12पर्यंत टॉपिक झाले आपले, सगळे 12पर्यंत आपले टॉपिक झाले। आजचं 13वं टॉपिक आहे। आजपासून 13वं टॉपिक नातेसंबंध किंवा ब्लड रिलेशन हे चालू होत आहे। ओके, चला ब्लड रिलेशनच्या बेसिकला सुरुवात करू आपण। चला, ब्लड रिलेशन किंवा नातेसंबंध, एक मिनिट थोडी ब्राईटनेस कमी करतो। ओके, ब्लड रिलेशन किंवा नातेसंबंध ज्याला आपण 4 पार्टमध्ये डिवाइड करू। 4 पार्टपैकी पहिला पार्ट सांगतो तुम्हाला एक, प्युअर नातेसंबंध किंवा प्युअर ब्लड रिलेशन। याच्यामध्ये फक्त आणि फक्त नातेसंबंध तुमच्या नात्यांवर आधारित प्रश्न विचारला जातो। एक दुसरा प्रकार असतो, आणखी एक प्रकार असतो जो कोडिंग आणि डिकोडिंगवर आधारित प्रकार आहे। तो कोडिंग डिकोडिंग आधारित नातेसंबंध, ठीक आहे, किंवा सांकेतिक भाषेवर आधारित नातेसंबंध, ठीक आहे। सांकेतिक भाषेवर आधारित नातेसंबंध। एक तिसरा प्रकार असतो कंपॅरिझन। तुम्ही कंपॅरिझन हे चॅप्टर शिकलाय, त्या कंपॅरिझन किंवा तुलना यावर आधारित नातेसंबंध, ठीक आहे। तुलनावर आधारित नातेसंबंध, ठीक आहे। कंपॅरिझन किंवा तुलना यावर आधारित नातेसंबंध। आणि तिसरा असतो एक मित्रांनो, एक प्रतिमा किंवा फोटो। एखाद्या व्यक्तीचा फोटो तुम्हाला दाखवला जातो आणि त्यावर आधारित तुम्हाला नातेसंबंधाचे प्रश्न विचारले जाते, ठीक आहे। एखाद्या व्यक्तीचा फोटो किंवा प्रतिमा तुमच्यासमोर दाखवली जाते आणि त्या फोटोवर आधारित ते फोटोमधील व्यक्ती तुमची कोण लागते असा एक प्रश्न असतो। ओके, कंपॅरिझन म्हणजे काय? तर तुलना। तुम्ही तुमच्या छोट्या बहिणीपेक्षा 2 वर्षांनी मोठे आहात। तुमची छोटी बहीण तुमच्या आईपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे। तुमची आई तुमच्या वडिलांपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। इत्यादी प्रकारचे प्रश्न कंपॅरिझन आणि नातेसंबंध यावर आधारित असते, ठीक आहे। म्हणजे कसं काय, नातेसंबंध प्रश्न ते नातेसंबंधाचे असतात, परंतु एक प्रकार असतो, सबप्रकार, जो तुलनावर आधारित असतो, ठीक आहे। चला, कोडिंग डिकोडिंग म्हणजेच काय? हे असं असते, A+B म्हणजे A Bचा भाऊ आहे, A - C म्हणजे A Cची बहीण आहे, किंवा A हा Bचा भाऊ आहे, A - B म्हणजे A हे Bचे वडील आहे। इत्यादी प्रकारचे प्रश्न इथे विचारले जाते, ठीक आहे। इथे काय नाही, इथे प्रॉपरली आपले जे प्युअर असतात किंवा एक प्रॉपरली फक्त आणि फक्त नातेसंबंधावर प्रश्न असते इथं असते, याला तुम्ही प्युअर म्हणू शकता। आता तुम्हाला इथे काही नसून समजलं तर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस क्वेश्चन बघू किंवा टाईप वाईज क्वेश्चन बघू त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल, ठीक आहे। आता नातेसंबंध म्हणजे कोणाचे कोण ते तुम्हाला शिकतो, पण लिहून घेतो कोणाचे
कोणाचे कोण आणि मग तुमचे कोण किंवा माझे कोण, माझे कोण. ठीक आहे, इथे पण लिहितो माझ्या कोणाचे कोण, माझ्या कोणाचे कोण. मी म्हणतो माझ्या आईची मुलगी, आईची मुलगी जर असेल तर ही तुमची माझी बहीण होणार. ठीक आहे, ठीक आहे. माझ्या आईचा मुलगा, आईचा मुलगा जर असेल, बघा आता हे जे नातेसंबंध आहे ना, तुमच्या वैयक्तिक रिलेशनमध्ये, तुमच्या घरामध्ये, स्वतःच्या नात्यांमध्ये तुम्ही नातेसंबंध हे करा, इमॅजिन करा. ठीक आहे, तुमच्या आईची मुलगी तुमची बहीण, तुमच्या आईचा मुलगा तुमचा भाऊ. ओके, मी म्हटलं तुमच्या आईची एकुलती एक मुलगी, आईची एकुलती एक मुलगी तर तुम्ही स्वतः, तुम्ही स्वतः ॲज अ फिमेल. ठीक आहे, म्हटलं तुमच्या आईची एकुलता एक मुलगा. ठीक आहे, एकुलता एक मुलगा तर तुम्ही स्वतः, तुम्ही स्वतः ॲज अ मेल. चला, तसंच तुमच्या वडिलांची मुलगी तुमची बहीण, तुमच्या वडिलांचा मुलगा तुमचा भाऊ, तुमच्या वडिलांची एकुलती एक मुलगी तुम्ही स्वतः ॲज अ फिमेल, तुमच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा तुम्ही स्वतः ॲज अ मेल. ठीक आहे, चला. त्याचप्रमाणे आता बऱ्यापैकी तुम्हाला सगळे हे नाते तुम्हाला माहीत असेलच. ठीक आहे, तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी करत आहात, 20-22 तुमचं वय असेल, 20-22 प्लस तुमचं वय असेल तर ऑब्व्हियसली सगळे नाते तुम्हाला माहीत असेलच. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये जास्त वेळ घालवत नाही. आता आपण टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. टाईप 1 बघा, प्रकार पहिला. याच्यामध्ये पहिला टाईप काय पडते ते बघू. थोडी गरमी आहे वातावरणामध्ये. चला, एक प्युअर प्रकार घेऊन घेऊ. पहिलं, सीता रामची पत्नी व मयुरी सीताची बहीण आहे. लिहून घ्या, सीता रामची पत्नी. आता ही नेमकं लक्षात ठेवायचं कसं, लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक बनवली एक. कोणती ते सांगतो. स्त्रीसाठी मी नेहमी गोल वापरत असतो. ओके, स्त्रीसाठी नेहमी गोल वापरत असतो आणि पुरुषसाठी मी नेहमी चौकोन हा डबा करत असतो. म्हणजे याचा अर्थ सीता स्त्री आहे म्हणून मी गोल लिहितो, राम पुरुष आहे म्हणून मी चौकोन लिहितो. ठीक आहे, आणि समजा बहीण आणि भाऊ नातं असन, बहीण भाऊ नातं असन तर मी हे डॅश चिन्ह वापरतो. ठीक आहे, आणि किंवा भाऊ भाऊ असन तरी डॅश चिन्ह, भाऊ असन तरी डॅश चिन्ह, बहीण बहीण असन तरी डॅश चिन्ह, बहीण असन तरी दोघांचं रिलेशन डॅश चिन्हाने दर्शवतो. त्याचप्रमाणे पती आणि पत्नी असन, ठीक आहे, पती पत्नी असन तर मी हे चिन्ह वापरतो, बरोबरचं चिन्ह वापरतो. ठीक आहे, आता हे पती पत्नी, हे दोघ जण पती पत्नी म्हणताय. एक पत्नी आहे कोण, सीता पत्नी आहे, म्हणजे दोघ जण पती पत्नी आहे म्हणून मी बरोबरचं चिन्ह वापरलं. त्यानंतर मयुरी सीताची बहीण आहे. सीताची बहीण मयुरी लेडीज आहे म्हणून गोल केला. ओके, बहीण म्हणतायत एक डॅशचे चिन्ह. चला, मयुरीचे वडील श्याम आहे. मयुरीचे वडील म्हणजे हिचे वडील श्याम आहे. आता बघा, हे एक जनरेशन आहे, त्याच्या वडिलांची जनरेशन वर लिहायची. वडील आहे श्याम. ठीक आहे, आता मुलगा आहे श्याम, जेंट्स आहे, मेल आहे म्हणून त्याला पण डबा केला, श्याम आहे. व आशिष श्यामचा मुलगा आहे. श्यामचा मुलगा आशिष आहे, लिहून घ्यायचं इकडं खाली, मुलगा घ्यायचं आणि आशिष. ठीक आहे, आशिष. आता वडील आहे, वडिलांचा मुलगा म्हणजे या मयुरीचा भाऊ होऊन जाईल. ठीक आहे, चला. ठीक आहे, तर आशिष व रामचे नाते काय, तर आशिष आणि रामचे नाते काय दिसतंय का इथे, काय दिसतंय नाते, सीता आणि राम पती पत्नी आहे. सीताची बहीण मयुरी, मयुरीचा भाऊ आशिष. आता मयुरीचा भाऊ आशिष आहे म्हणून सीताचा पण भाऊ आशिष असते. ठीक आहे, म्हणजे मी काय म्हणतो, आशिष भाऊ आहे सीताचा आणि सीता आशिषची बहीण आहे. याचा अर्थ आशिषच्या बहिणीचा
पती, आशिषच्या बहिणीचा पती राम आहे, राम आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं बहिणीचा पती म्हणजे काय, तुमचे भाऊजी होते. ठीक आहे, भाऊजी म्हणजे आशिषचे भाऊजी, आशिषचे भाऊजी राम आहे. ठीक आहे, आशिषचे भाऊजी राम आहे. मग रामाचा साळा आशिष होऊन जाईल, रामाचा साळा किंवा मेवना आशिष होईल. चला नेक्स्ट. आता तुम्ही जनरेशन लक्षात ठेवा. एक जनरेशन ही तुमची आहे, इथे तुम्ही तुमचं बहीण भाऊ पती पत्नी इथे लिहू शकता. ही झाली एक जनरेशन. त्याचे मुलं म्हणजे ही खालची जनरेशन होईल तुमची. ठीक आहे, खालची जनरेशन. त्याच्या वरची जनरेशन म्हणजे आणखी एक. ठीक आहे, वरची जनरेशन. आणखी एखादी वरची जनरेशन लिहितो म्हटलं तर आणखी एक डबावर तुमचा होऊन जाईल. ठीक आहे. चला आता हा मुलगा जर असन, मुलगा असन तर हे त्याचे वडील होऊन जाईल, वडील होऊन जाईल. ठीक आहे, हे याचे पण वडील आणि हे याचे वडील. आता हे वडिलांचे वडील म्हणजे याचा याचे आजोबा. ओके. चला हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगतो. प्रॅक्टिस क्वेश्चन, टाईप वाईज क्वेश्चनमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर होऊन जाईल. झेड एक्सची बायको आहे. बघा हे जे आहे ना, प्युअर म्हणू शकता तुम्ही, प्युअर नातेसंबंध. झेड एक्सची बायको आहे. बायको कोण आहे, झेड, इथं म्हणून गोल करा. कोणाची आहे, एक्सची, म्हणून एक्स असा. ठीक आहे, एक्स. आता ही बायको असेल तर हा नवरा आहे. नवरा म्हणजेच काय, डबा, माणूस. टी झेडची बहीण आहे. ठीक आहे, हे साईडनं थोडंसं लिहून घ्यायचं. आता झेड आणि एक्स सोबत इथं कोणी दिसतंय का पाहून घ्या पहिलं. हे ई व एक्सचे नाते कोणते, बरं ठीक आहे. टी झेडची बहीण आहे, थोडं साईडनं इथं लिहून घ्यायचं. टी बहीण आहे झेडची. अरे बापरे, हे झेडची बहीण टी आहे. इथं दिसतंय ना, झेड इथं आहे आणि बहीण टी आहे. ठीक आहे, चला आहे. टीचे वडील एल आहे. टीचे वडील एल आहे. एल थोडंसं वर लिहून घ्यायचं, वडील. ई व एल. ई एलचा मुलगा आहे. एलचा मुलगा कोण, ई. ठीक आहे, म्हणजेच काय, इकडं एल. ठीक आहे, पहा ई. एलचा मुलगा जर ई असन तर ऑब्व्हियसली टीचा पण भाऊ आहे आणि झेडचा पण भाऊ आहे. मग तुम्हाला काय विचारलं, ई व एक्सचे नाते काय, ई आणि एक्सचे नाते काय, ई आणि एक्सचे नाते काय. स्पष्टपणे दिसत आहे का दोघांचं नातं काय, ई आणि एक्सचं नाते काय. तर काय काय नातं ते तुम्हाला सांगतो इथे मी. हां, ईची बहीण टी आहे, टीची बहीण झेड आहे. मग तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता का, ई असा आहे, ईची बहीण टी आणि टीची बहीण झेड. याचा अर्थ डायरेक्ट ईची बहीण झेड होते. ठीक आहे, ईची बहीण झेड होते आणि झेडचा पती एक्स आहे. झेडचा पती एक्स आहे. ठीक आहे, दिसतंय. याच्यावरून का दिसतंय, ईच्या बहिणीचा नवरा म्हणजे ईचा कोण होईल, ईचा कोण होईल, ईचे जावई, सॉरी ईचे भाऊजी, भाऊजी. ठीक आहे, ईच्या संदर्भात एक्स कोण आहे, तर ईच्या संदर्भात ईच्या संदर्भात झेड काय म्हणते, ईच्या बहिणीचा नवरा म्हणजे भाऊजी. आता एक्सच्या संदर्भात एक्सच्या संदर्भात ई कोण आहे, तर पत्नीचा भाऊ म्हणजे साळा. एक्सचा साळा. ईचे भाऊजी एक्स आणि एक्सचा साळा ई. ईचे भाऊजी एक्स आणि एक्सचा साळा ई. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगायचं उत्तर काय सांगायचं, तर मग एक जण भाऊजी आणि एक जण साळा आहे. ठीक आहे, भाऊजी आणि साळा. ठीक आहे, आपण त्याला भाऊजी आणि मेवना, सॉरी हो मेवना पण म्हणतो. ओके, चला आपण आणखी भाटवा, मेवना पण म्हणतो. ठीक आहे, भाऊजी आणि भाटवा दोन्ही सेमच शब्द आहे आणि साळा आणि मेवना एकच शब्द आहे. ठीक आहे, चला हे सगळेच ऑप्शन आहे, सेमच आहे ते. ओके, चला आन्सर तुमचं ते आहे. नेक्स्ट टाईप नंबर 3 बघा. राधा व रमा या बहिणी आहेत. लिहून घ्या, थोडं खाली लिहितो, एक मिनिट.
राधा बहिणी आहे म्हणून गोल करतो रमा. गोल का केला? कारण की ह्या लेडीज आहे म्हणून. सरला व विमल याही बहिणी आहे. ठीक आहे, मी साईडने लिहितो थोडं. सरला आणि विमल, सरला आणि विमल दोन्ही पण बहिणी आहे. ठीक आहे, चला. बहिणी म्हटलं तर आपण एक सिंगल डॅश करतो आणि दोन्ही लेडीज आहे म्हणून गोल गोल केला आपण. ओके. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहे. लिहून घ्या पहिलं. सरलाचे वडील कोणीतरी असं नाही, ते कोण आहे ते माहीत नाही, पण हे कोण आहे तर रमाचे भाऊ आहे. या रमाचा तो भाऊ आहे म्हणते. ठीक आहे, मग इथं रमा लिहून घ्या आता. जमलं. सरलाच्या वडिलांची बहीण रमा आहे. ठीक आहे. सरलांचे वडील म्हणजे कोण? ही व्यक्ती कोण आहे ते माहीत नाही. रमाचा भाऊ आहे, रमाचा भाऊ आहे. जमलं. चला. तर विमल ही राधाची कोण? ठीक आहे, कोण? विमल पाहिजे आणि राधा पाहिजे. आता रमाची पण बहीण राधा आहे, हे मोडून घ्यायचं काही काम नाही आता इथे. हिची बहीण राधा. ठीक आहे. चला, तुम्हाला काय विचारलंय? विमल ही राधाची कोण? कोण पाहिजे तुम्हाला? विमल ही पाहिजे. राधाची कोण? ह्या राधाची विमल कोण आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. काय करायचं इथे? काही नाही. बघा, दिसतंय का? हे सिंगल डॅश आहे ना, मधातलं चिन्ह काढून टाका. मग राधाची बहीण रमा, रमाचा भाऊ हे ए व्यक्ती कोणती? आपण कोणी म्हणा ए व्यक्ती आहे. याचा अर्थ राधाचा पण भाऊ ए व्यक्ती होते. ओके. आता हे सरला आणि विमल, स आणि बी दोन्ही बहिणी आहे. म्हणजेच काय, ह्या व्यक्तीची किंवा ए ह्या व्यक्तीची आपण मानला ए त्याला, ही मुलगी आहे तर ही पण मुलगी आहे. म्हणजे तुमचं काय होते? सरळ इथं राधा राहते. राधाचा भाऊ हा तुमचा कोणता तरी XYZ व्यक्ती आहे, तुम्ही त्याला आपण ए मानलं. ठीक आहे. आणि त्याची मुलगी, हे दोघी पण बहिणी आहे. म्हणजे हिचे पण वडील हे होते आणि हिचे पण वडील हे होते म्हणून वी असं. ठीक आहे. मग तुम्हाला कोण विचारलं? विमल ही कोण विचारलं? विमल कोण आहे तर राधाच्या भावाची मुलगी. राधाच्या भावाची मुलगी म्हणजेच कोण तर पुतणी. पुतणी आहे. कोणाची पुतणी आहे तर राधाची. राधाची पुतणी आहे. तुमचा आन्सर काय तर विमल ही राधाची पुतणी आहे. ठीक आहे, पुतणी आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. अला ब व क हे दोन भाऊ आहेत. अला ब व क हे दोन भाऊ आहेत. एक अ व्यक्ती आहे. कोण आहे? मेल आहे, फिमेल इथे आपण मेन्शन केलेलं नाही, परंतु ब आणि क हे दोन भाऊ आहेत त्यांनी असं म्हटलं आहे म्हणून लिहून घ्यायचं. याचा भाऊ ब जो की भाऊ आहे म्हणजे काय? जेंट्स आहे. आणि क पण आहे म्हणजे हा पण जेंट्स आहे. ठीक आहे. ब आणि क भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे पुरुष आहे, आपण केलं. व कच्या मुलाला केवळ एक काका आहे. कचा एक मुलगा आहे, त्याला केवळ एकच काका आहे म्हणताय. एकच काका आहे. काका म्हणजेच कोण तर वडिलांचा भाऊ. ह्या कचा मुलगा हा झाला, कचा मुलगा हा झाला. त्याचे वडील कोण? क. आता कचा काका कोण तर वडिलांचा भाऊ, ब होते काका. त्याने म्हटले केवळ एकच काका आहे, म्हणजे हा काका असेल हे कोणीतरी दुसरी असेल, बाई असेल. मग ठीक आहे, ही आत्या झाली, वडिलांची बहीण झाली. मग ठीक आहे. तर अचे कशी नाते काय? कोणाचे नाते आहे? अचे नाते. अचे नाते काय आहे? अचे नाते काय आहे? कशी तर अ ही बहीण आहे. ठीक आहे, कची बहीण आहे. बघा, ज्याला चे लागते ना, अला चे लागलं म्हणून अचं डायरेक्ट अचं नातं सांगायचं. बघा, अ ही काय? अचे नाते काय? हो, अचे नाते काय तर अ ही बहीण आहे. कोणाची? कची. बरोबर आहे. ज्याला चे लागते त्याचं तुम्हाला इथे नातं कळायचं आहे. शी म्हणजे याची वाली. आता बघा, कोडिंग आणि डिकोडिंग वर आधारित नातेसंबंध. A+B म्हणजे अ भाऊ आहे बचा. प्लसचा अर्थ होते का पहिला व्यक्ती भाऊ, हा पहिला व्यक्ती भाऊ. A+B म्हणजे ए भाऊ आहे बीचा. प्लसचा अर्थ होते भाऊ. ठीक आहे, प्लस म्हणजे भाऊ होते. ठीक आहे. गुणाकार ए गुणला बी म्हणजे ए पती आहे बीचा, म्हणजे गुणाकारचा अर्थ होते पती. ठीक आहे. ए भागेला बी म्हणजे ए माता आहे बीची, म्हणजे भागाकार दिसता इथे. आणि भागाकारचा अर्थ त्यांनी डायरेक्ट माता सांगितलं किंवा आई, माता किंवा आई. ठीक आहे.
ए मायनस बी म्हणजे ए बहीण आहे बीची, मायनस म्हणताय, मायनसचा अर्थ त्यांनी सांगितलं बहीण. आणि हा महत्वाचं खूप खूप महत्वाचं, इथे कोण तर प्लस चिन्हाच्या आधीचा व्यक्ती म्हणजे भाऊ, गुणाकार चिन्हाच्या आधीची व्यक्ती म्हणजे पत्नी, भागाकार चिन्हाच्या आधीची व्यक्ती म्हणजे माता किंवा आई, मायनस चिन्हाच्या आधीची व्यक्ती म्हणजे बहीण. हे कसं आपण शोधलं? ए बहीण आहे. कोण बहीण आहे? तर ए बहीण आहे. म्हणजेच कोणती? तर आधीची व्यक्ती. या वाक्यामध्ये आधीची व्यक्ती बहीण आहे. तर खालीलपैकी कोणते विधान निश्चित करते की टी हा पीचा पुत्र आहे? टी हा पीचा पुत्र आहे, तुम्हाला इथं शोधायचा आहे. ठीक आहे, ओके, शोधून घेऊ आपण. आपल्याला विधान तयार करावं लागतं आता कोणतं तरी एक. टी हा पीचा पुत्र आहे. ठीक आहे, टी पुत्र आहे पीचा. असं लिहा ना, या भाषेमध्ये लिहा. टी हा पीचा पुत्र आहे. ठीक आहे, तुम्ही यासाठी काय लिहू शकता? का टी, बघा यासाठी काय लिहू शकता? का टी खाली लिहू शकता तुम्ही. टी खाली टी पुत्र आहे, त्याच्यावर कोण आहे? तुम्हाला कोण कोण देऊन आहे? भाऊ, पती, माता, आई. वडील देऊन आहे का? नाही. तुम्हाला विचारलं आहे का? इथं टी पुत्र आहे म्हणजे टी मुलगा आहे, तर पी वडील आहे. पी वडील काढायचं आहे म्हणून इथं कोणीतरी आई असणार. ठीक आहे का? कारण इथं आई आहे. मग आईचा पती कोणतरी एक व्यक्ती. ठीक आहे, चला हे कसं केलं मी बघा. पहिले काय म्हटलं? इथं टी हा पुत्र आहे, पीचा पुत्र आहे. निश्चित करते की टी हा पीचा पुत्र आहे. पुत्र कोण आहे? इथं पहिला व्यक्ती. टी हा पुत्र आहे, लिहिला. टी हा पुत्र लिहिला आपण. ओके, टी हा पुत्र आहे लिहिला. ओके, त्यानंतर डायरेक्ट टीचं कोणीतरी वडील आहे असं लिहिता आलं असतं, परंतु त्यासाठी मेन्शन करायला आपल्याकडे चिन्ह नाही, म्हणून काय केलं आपण? टीची पहिलं आई बनवली आई, ही इथं आई आहे म्हणून. ठीक आहे, मग आईचा नवरा बनला, आईचा पती बनला, जो की गुणाकार चिन्हानं आपण दर्शवू शकतो. आता तुम्ही याला कसं करू शकता? टी इथं कोणी पण लिहू शकता, मग ए बी सी डी कोणी पण लिहू शकता. टी इकडे शेवटी पी येत आहे, मग लिहा एक्स, लिहा कोणता पण लिहू शकता. ओके, टी ची आई एक्स आहे, आईसाठी भागाकार. ठीक आहे, ठीक आहे. टी पुत्र आहे, सॉरी इथे काय माता ना, एक मिनिट, एक्स माता आहे. थोडं कसं लिहायचं पा सांगतो. पहिले पती पत्नी आणि पुत्र लिहू. पहिलं पी पती आहे, पी पती आहे एक्सचा, आणि एक्स आई आहे टीची. ठीक आहे, पी आधी शब्द म्हणजे पती आधी येते, हा पती आला. ठीक आहे, एक्स आधी येते म्हणून एक्स आई आहे, आलं आई. ठीक आहे, चला आता हे मधामध्ये काय काय लिहायचं? तर हे पतीवालं गुणाकार, हा एक्स आहे, मी एक्स असा लिहितो. ठीक आहे, हा एक्स म्हणजे मी असा लिहितो एक्स, कारण की गुणाकार आणि एक्स दोन्ही पण कन्फ्युजन होण्यापेक्षा जमले इथपर्यंत. पी गुणला एक्स आणि मातासाठी भागाकार टी आला बरोबर आपलं. बा पी एक्स म्हणजे पती आहे एक्सचा, पी गुणाकार म्हणजे पती होते, पती नवरा. पी पती आहे एक्सचा आणि एक्स ही आई आहे टीची. पी पती आहे एक्सचा आणि एक्स आई आहे टीची. जमलं इथपर्यंत. चला क्वेश्चन आपलं काय आन्सर तुमचं हे आहे. नेक्स्ट 25 मिनिटं. टाईप नंबर 6 बघा आता. एक्स प्लस वायचा अर्थ एक्स वायची मुलगी आहे. हे पण कोडिंग आणि डिकोडिंगवर आधारित आहे. पहा, एक्स वायची मुलगी आहे. एक्स म्हणजे कोणती? पहिली व्यक्ती मुलगी आहे. मुलगीसाठी कोणतं? तर प्लस लिहून घ्या. प्लस म्हणजे मुलगी. प्लससाठी त्यांनी शब्द वापरला मुलगी. आता नेहमी लक्षात ठेवायचं का ही पहिली व्यक्ती वाक्यात जसं सांगितलं तसंच इथं मांडायचं. पहिली व्यक्ती मुलगी आहे याचा अर्थ प्लसच्या आधी जी व्यक्ती असेल ती मुलगी आहे. त्यानंतर डॉटर म्हणायची. एक्स मायनस वायचा अर्थ एक्स वायचा भाऊ आहे. मायनसचा अर्थ काय होते? भाऊ. मायनसचा अर्थ होते भाऊ. ठीक आहे. नंतर आहे एक्स भागेला वायचा अर्थ एक्स वायचे वडील आहे. ह्या भागाकारचा अर्थ होते वडील. वडील. ठीक आहे. नंतर काय? एक्स गुणला वाय चा अर्थ होतो एक्स वायची बहीण आहे. गुणाकारचा अर्थ बहीण. बहीण. ठीक आहे. तर कोणत्या वाक्याचा अर्थ
आय जे ची भाची आहे असा होतो. ठीक आहे बघा, आय ही जे ची भाची आहे, आय ही जे ची भाची आहे. भाचीसाठी तुम्ही काय करता, ठीक आहे, दोघं जण पती पत्नी असेल, दोघं जण पती पत्नी असेल, ठीक आहे. आणि भाचीसाठी तुम्ही काय करता, मी म्हणतो जेची भाची आहे, इथं जे लिहिला तुम्ही, ठीक आहे. जेची अपोजिट जनरली असू शकते. त्यानंतर भाची म्हणजे कोणाची कोण होते रे मित्रांनो, भाची म्हणजे जर हो, भाची म्हणजे बहिणीची मुलगी, म्हणजे जे एक जेंट्स माना किंवा लेडीज माना, कोणी पण मानू शकता. त्याची एक बहीण असन आणि बहिणीला एक मुलगी असन तरच ते भाची होऊ शकते. ठीक आहे, जे तुम्ही जेंट्स मानू शकता, म्हणजे मेल फिमेल कोणी पण मानू शकता इथे. आता हे कसं केलं, स्वतःच्या नात्यांसोबत कन्सिडर केलं. ठीक आहे, स्वतःच्या नात्यांना इथे टाकलं का, माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी भाची, माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझी भाची. ओके, आता भाची कोण आहे मग, आय. चला, असं काहीतरी आलं पाहिजे तुमचं. म्हणजे तुम्हाला इथे काय करायचं आहे, पहिली व्यक्ती ही इथं आली पाहिजे. तर पहिल्या व्यक्तीची बहीण ही कोणती तरी ए ही व्यक्ती आहे. ठीक आहे, कोणती माना, मी ए ही व्यक्ती मानतो, XYZ कोणती पण माना, मी ए मानतो सध्या. ठीक आहे, जे एला मोठ्या अक्षरात लिहितो. ठीक आहे, जे बहीण असो किंवा भाऊ असो, एचा लिहा. जे एक तर बहीण आहे किंवा भाऊ आहे, एचा. मग ए आई आहे आईची, ए आई आहे आईची, लिहून घ्या. पहिले लिहून घ्या, ए आई आहे आईची. आईसाठी काही इथे शब्द दिला का, नाही. भाऊ आहे, वडील आहे, सगळं आहे, परंतु इथे आईसाठी हे काही दिलेला नाही. मग काय करायचं इथे, मग एक आणखी वाढून द्यायचं वाक्य, एक वाढून द्यायचं. इथे वडील आहे ना, लिहून घ्या. याचा या तुमच्या बहिणीचा कोणीतरी एक पती आहे आणि पतीची मुलगी आय आहे. चला, जमलेपर्यंत याचा अर्थ झालं का, मग सारखंच झालं ना. ह्या माणसाची, त्याला तुम्ही आता बी म्हणून वाटलेस, बीची मुलगी आय आहे आणि एची पण मुलगी आय आहे. आपण असं का केलं, कारण की इथं आपल्याला वडील आहे ऑप्शनमध्ये म्हणून. आता कसं करायचं, आणखी एक वाढते, इथं बी घ्या आणि इथं आय घ्या. ठीक आहे, आयचे वडील बी आहे, भागकार. बी वडील आहे आयचे. आता एक पत्नी आहे बीची, लिहा. पत्नी कोणी आहे इथं, पत्नी भाऊ, एक मिनिट, पत्नी नाही ना, ठीक आहे ठीक आहे. मग थोडंसं आणखी पलटवून द्या. इथे पत्नी दिसत नाही, मग काय तर भावाची मुलगी पण भाचीच लागते. ठीक आहे, मग एला हटवून द्या. जेचा भाऊ बी आहे आणि बीची मुलगी आय आहे, झालं. एला हटवून द्या इथून, झालं, संपला विषय. कारण की भावाची पण मुलगी लेडीजच्या भावाची. कारण की तुमच्या वडिलांची बहिणी तुमची आत्या लागते, याच नात्याने तुमच्या किंवा एखाद्या म्हणजे हे लेडीज असेल तरच बरं, हे लेडीज असेल तर भावाची मुलगी तुमची भाषी लागते. ठीक आहे, मग जे आहे लेडीज लिहून घ्या. जे लेडीज आहे म्हणजे कोण, जे बहीण आहे बीची. कुठे इथे बहीण दिसत आहे का, हो, एक्स गुणाकार असं. ठीक आहे, चला, जमलं. पहा, जे गुणिला बी म्हणजे जे बहीण आहे बीची आणि बी वडील आहे आईचा. जमलं, जे बहीण आहे बीची आणि बी वडील आहे आईचा. तुमचं वाक्य हे आहे. ओके, इथं आपला टाईम झाला आहे, इथे आपण थांबून जाऊ. बाकीचं जे काही आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊ. ओके, चला, टाईप नंबर 7 वाटल्यास उद्या घेऊन घेऊ आपण. टाईप नंबर 7 आपण उद्या घेऊ. ओके, चला, टाईप नंबर 7 हे उद्या होऊन जाईल. आणि हां, बघा मित्रांनो, हे सांगितलंच आहे पण पुन्हा एकदा सांगतो. बरं, आपले आतापर्यंत 12 टॉपिक झाले, हे 13वं टॉपिक चालू आहे. कोणतं तर
नातेसंबंध. ठीक आहे, हो नातेसंबंध. उद्या आपण उद्या आपलं नातेसंबंधाचं दुसरं लेक्चर येईल आणि बुद्धिमत्ताचं 44वं लेक्चर येऊन जाईल. ओके, ठीक आहे, थँक्यू.